हॅलो, त्यांना येऊ दे 1 मिनिट. हो, जय जय जय. गाडी चालू पुढे. जय 5 कोटीची फसवणूक करण्यात आली, आपल्यावर आरोप आहे. ते तुम्हाला कळेल लवकरच की काय फसवणूक आहे आणि काय नाही. नेमकं काय झालंय जय, नेमकं काय झालंय? ते काही नाही, वडिलांची जी जबाबदारी आहे ती मी घेतली आणि त्यामुळे आय थिंक तेच ब्रोकर आहे तर माझ्यावरती उलटफेर झालं. पण ठीक आहे, आय थिंक कोर्ट इज देअर टू प्रूव्ह जस्टिस अँड आय बिलीव्ह इन द ज्युडिशरी सिस्टम. म्हणून मी कुठे पळून गेलो नाहीये किंवा मी कुठे काही नाही, जे आहे त्याला सामोरे जातो. बघूया. आपल्या कुटुंबावर पण देखील गडवे आहे की लेडीज हो, त्यांनी सगळ्यांवरतीच केलेलं आहे. माझ्या आजी आजोबांना पण सोडलेलं आहे. तर आय थिंक त्यामुळे जे काय आहे नथिंग. मला विश्वास आहे आपल्या ज्युडिशरी सिस्टमवरती. लेट्स सी अँड होप फॉर द बेस्ट. अजून 1 जण राहिलाय ना. बाड आहे ना. गाडी ना जय, जो गाळा आहे तो अनेक लोकांना आपण विकला असं देखील आरोप होत आहे. हेच तर मला कळत नाही ना की हे अफवा आणि हे गोष्टी कोण पसरवतं ते तुम्हाला कळत नाही. जर तसंच काय असेल तर मग ते तुम्ही सिद्ध करा. अशी अफवा प्लीज स्प्रेड करू नका. कुठून तरी काहीतरी ऐकतात आणि लोक त्याच्यावरती कमेंट करतात, तर विच इज व्हेरी रॉंग. आपल्याला असं म्हणायचं की हा खोटा गुन्हा आहे असं म्हणायचं का आपल्याला? जसं तुम्ही म्हणताय की मी वडिलांचा जो आहे तो पुढे हो, ऍब्सोल्युटली हा खोटा गुन्हा आहे आणि म्हणून तर मी तुम्हाला बोलतो की कोर्ट इज देअर टू प्रूव्ह जस्टिस. म्हणून मी माझा चेहरा पण लपवला नाहीये. अरे कुठे चालू करून पुढे घ्या म्हणलं गाडी तुम्हाला. मी माझ्या गोष्टीला सामोरं रेडी आहे आणि जसंही म्हटलं की न्यायालय जे आहे त्याच्यावरती मला संपूर्ण विश्वास आहे आणि बघू कसं काय होतं. पण 5 कोटीचा जो आरोप होतो त्याच्यावर एक काळात अनेक जणांनी गेला आहे, लोकांची फसवणूक केली असं देखील अहो, हे खरंच गडवेचा फोन आहे का? गडवेचा फोन म्हणतो ना की आणि हे मी पण म्हणजे ऐकून शॉक झालेलो आहे की एक वेळा बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. तर मला वाटतं की तुम्ही जर तुमच्याकडे काही प्रूफ असेल किंवा काय असेल तर त्याच्यावर